अरे शंढार, बघत काय बसलायस? दाखव त्याला त्याची जागा, झाडून दे नरकात, मगच त्याचं डोकं ठिकाणावर येईल. आज या हातून पहिल्यांदा पाप होण्यापासून वाचलो तुम्ही मला. आणि मीच तुमचा जीव घेऊ? नाही नाही नाही, जमायचं नाही मला. मला सांग, रेड्याचा जीव घेण्याने जर पातक होणार नसेल तर माझा बळी घेतल्याने पाप घडेल तरी कसे? उलट माझ्यासारख्या साधकाचा बळी घेतल्यामुळे ईश्वर प्रसन्नच होईल की. अरे नाही, माझ्या चिन्हे नाही जमायचं, मला क्षमा करा. दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ते हेच बघ. माणूस म्हणून जन्माला आलो आणि हे काय करून बसलो बघा. अरे मूर्खा, शस्त्र काय खाली टाकतोस? अरे बळी घ्यायचा ह्याचा, तर तू ह्याच्या बोलण्यालाच बळी पडलास तर काय? तुला ह्याच्या पापात सहभागी व्हायचंय का? नाही ना? मग उचल ते शस्त्र आणि घे याचा बळी. होय, एवढी वर्ष परंपरेच्या नावाखाली मुक्या जीवाला मारण्याच्या तुमच्या पापात मला वडलं. आता घ्या तुम्हीच बळी. कोण आपण? आळंदीमध्ये प्रथमच दिसत आहात. मी विठ्ठलपंत कुलकर्णी, आपेगावचा रहिवासी आहे. विठ्ठलपंत, आपण आता जो काही युक्तिवाद मांडलात त्यात तथ्य आहे हे खरं. पण आता तुम्हीच सांगा, परंपरा न मोडता याच्यावर काही उपाय आहे? आपण प्रतिकात्मक म्हणू. कणकेच्या रेड्याचा बळी दिला तर परंपराही जपली जाईल आणि या रेड्याचा जीवही वाचेल. साधू. अहो नरहरी शास्त्री, विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचा विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचा विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचा विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचा विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचा विठ्ठलपंत कुलकर्ण्यांचा. तुला शब्दातून व्यक्त होता येत नाही आणि तुझी भाषा कोणाला उमगत नाही, त्यामुळे तुझ्या वेदनाही कळून येत नाही. पण तूही या सृष्टीमधला एक महत्वपूर्ण जीवच आहेस ना, मग भले मुका का असे ना. मनातला भाव उमगायला आत्म्याशी नाळ जुळावी लागते. पण कोण जाणे, ईश्वराची इच्छा असेल तर एके दिवशी एखादा योगी तुझ्यासारख्या मुक्या जनावराच्या तोंडून केवळ शब्दच नाही तर एखादा वेदही वधवून घेईल. घे. चला निघूया. आई बाबा, तुमच्या विना आमचा हा पहिलाच प्रवास आहे. पण गुरुदादा म्हणतो तसं शरीर रूपाने आमच्या सवय नसलात तरी तुमचं अस्तित्व क्षणोक्षणी जाणवतं.
आई बाबा, आमच्यासाठी आपली ही कुटी म्हणजे देवघरच आहे. ही कुटी उभी आहे ती तुम्ही दिलेल्या संस्कारांच्या, शिकवणीच्या आणि भक्तिभावाच्या आधारावर. आणि हा आधारच आम्हाला आमच्या प्रत्येक पावलावर सोबत करणार आहे. आई बाबा, या पैठण प्रवासात तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या. काका निघूयात. हो. अगं मावशी, तू कधी आलीस? माझ्या लेकरांना त्यांचे मायबाप आशीर्वाद देत होते ना, तवाच. चला आता खरंच निघायला हवं. अजून उशीर नको. आमचे हे येणार होते, अजून कसे आले नाही काय माहिती. आलो आलो. झाली तयारी लेकरांनो? मी काय म्हणतो, तुम्ही नाही नाही म्हणलात पर लई लांबचा प्रवास आहे. पायी जाण्यापरीस बैलगाडीची व्यवस्था केली असती तर. नको, तुमचे आभार एकतर कसे मानावे कळत नाहीये. आधीच तुम्ही आमच्यासाठी इतकं केलंय. काकाचा आभार मानतात वैर. तुम्ही समजे सुखरूप माघारी आला म्हणजे झालं. आणि बर का, सासूबाईंची नीट काळजी घ्या. काढा करून ठेवलाय तो येळेवर द्या त्यांना. काय येळेवर देतो. तू नको काळजी करू. तो स्वतःची आणि समद्यांची काळजी घे. हा, लई लांबचा प्रवास आहे. हे बाप, मुद्गल शास्त्री चाले. ज्ञाना, निवृत्ती, हे पत्र घ्या. शास्त्री, हे पत्र. हो, पैठणच्या वाटेवरच नातलगांचं घर आहे. तुम्हाला जे काही सहाय्य लागेल ते करतील. यजमानांसाठी तसा मजकूरही आहे. मुद्गल शास्त्री, क्षमा करा, पण आधीच वेळोवेळी आपण आम्हाला सहाय्य करून खूप मोठी जोखीम घेत आला. आता पुन्हा हे नको. तो पांडुरंगा आमच्यासाठी सारं योग्य ते करेल. तो ईश्वरच मला मदतीची बुद्धी देत आलाय. हे पत्र सुद्धा त्यानंच माझ्याकडनं लिहून घेतलंय. हे घ्या. आणि ईश्वरी कामात सहाय्य केल्याचा आनंद घेण्यापासून वंचित ठेवू नका. आयुष्यमान भव. तुमचा प्रवास सुखकर होऊन देत. आणि ज्या हेतूने तुम्ही पैठणला चालला आहात तो हेतू सुद्धा संपन्न होऊ देत. हेच माझ्याकडनं तुम्हाला आशीर्वाद. धनी, ओ शास्त्री बुवा. काय रे नारबा? अरे हो 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 नारबा, श्वास घे, नाहीतर उलटशील कायमचा. हा.
विठ्ठलपंतांची काठी हं. लागली पैठणच्या मार्गाला. काय सांगतोस काय? अरे सुवार्ताच म्हणायची ही व्याध टळली एकदाची. परत तुमची तोंड आळंदीत दाखवू नका म्हणाव. काळ करा तोंड कायमच. अरे धनी, हं. त्या पैठणला त्यासनी शुद्धीपत्र खरंच मिळालं तर? शुद्धीपत्र त्या धर्मपुडव्यांना या जन्मात शक्य नाही. म्हणजे कस का? अरे नारबा, धर्मसभेत हे पाप्याचं रक्त उभत राहिलं पाहिजे ना. म्हणजे मला काही कळलं नाही बघा. नाही तरी तुला काय कळतं रे बाबा? हे घे, कळेल म्हणजे. अरे मूर्खा, उघडून वाचते. अरे हो की, तुला अक्षर ज्ञान असेल तर ना इकडे. ह्यात लिहिलंय की ज्ञानेश्वरादी भावंड प्रतिष्ठानी येतील तर त्यांना धर्मसभेत प्रवेश मिळू न देणे. पैठणच्या केशवशास्त्री पंडितांना पत्र लिहिलंय हे. धर्मसभेत उभेच राहिले नाहीत तर कुठून मिळणार आहे शुद्धीपत्र? अहो धनी, हे फक्त तुम्हाला सुचू शकता. कौतुक पुरे. आता हे पत्र पैठणला पाठवायचं पहा. घोडेस्वारा करवी आजच झाडतो. जा. शुद्धीपत्र हवंय धर्मबुडव्यांना. शांतम पापम. चल रे. पांडुरंग 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 पांडु पांडुरंग 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 पांडुरंग. लेकरांनो, थोडं विसावं घेऊया का? हित हित तरी सव्यासाठी दूरवर काय बी दिसेना. त्या बरमगिरीच्या वाटेवर जंगलातल्या झाडांमुळं उन्हाच्या झळ्या आपल्या पोतूर यायच्या बी नाहीत. अगं कावेरी, आयुष्याच्या वाटेचा प्रवास एवढं सोपा असतो होय? आणि जसा जसा काळ जाणार तशी तशी वाट अधिकच कठीण होत जाणार. आणि वाट कठीण नाही झाली तर जगण्याची गंमत कशी येणार? घ्या, हित लोक आयुष्य सोपं व्हावं म्हणून देवाकडे रोजच साकडं घालतात. आणि तुम्ही वाटेवरल्या काट्यांना बी आपलंसं करता. याचा अर्थ पंतांनी शिकवलेल्या वाटेवरून लेकरांची मार्गक्रमणा योग्य रीतीने चालू आहे. पण माझ्या म्हाताऱ्याचे पाय मात्र आता या वाटेवर कितपत टिकतील काय सांगता येत नाही. काका, देवा पांडुरंगा. काका, काका अहो, काका काका पाणी देतो. गुरुदादा, अरे पाणी. ज्ञान अरे मगाच संपलंय. दादा, बाळ ज्ञाना, केवढा कनवाळू आहेस रे. जीवाची वेदना अगदी क्षणात कमी झाली. ही एवढी मौल्यवान ग्रंथ संपदा, पण त्याचाही विचार केला नाहीस. काका, कोणत्याही जीवाविषयी मानवाच्या मनी करुणा जागृत होणं हाच खरा माणूस धर्म आहे ना.
आणि करुणेला ज्ञान आणि विवेकाची जोड मिळाली की आपल्याला योग्य अयोग्याची नेमकी जाणीव होते. आपण माणसा माणसाशी भावनेच्या बंधनातून जोडले जातो आणि मनुष्याच्या ठाई माणूस धर्माची सर्वोच्च पताका फडकावू शकतो. गुरुदादा, तू सांगतोयस अगदी तसाच आहे की रे आपला ज्ञानदादा? खरंय. चला आता मला बरं वाटतंय. चला पुढच्या प्रवासाला निघूया. हो. पाण्याची सोय करायला हवी. चल. चला. पांडुरंग 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 पांडुरंग. अगं बया, मला वाटलं वाघरू हाय. माय, हा? पाणी मिळेल का? हो मिळेल की. काका, पाणी घ्या. अगं माय, एवढ्या तापत्या उन्हाचं ते बी अनवानी पायानं कुठं निघाला हायसा? माय, आम्ही पैठणच्या दिशेने निघालो. आता काय व? अव काय दया माया हाय का नाही पोरीची? एवढी कवळी पोर आणि तिच्या हातात एवढं वज दिलंय वय? नाही नाही, मुळीच जड नाहीये, हलकं तर आहे. आणि मोठ्यांचा भार आम्ही पोरांनी नाही हलका करायचा तर कुणी करायचा? असं बघू तरी. अगं बया बया बया, किती भार मानायचं बाई हा. हा काय गे पोरी, काय पण काय सांगते हलका आहे म्हणून? नाही नाही, मी आपल्याशी खोटं नाही बोलायची, तशी आमच्या आईबाबांची शिकवणच आहे. अगं पण मग हे वज माझ्या हाताला उगा लागलं का? पुरी कसा सोसवतो एवढा भार तुला? म्हटलं तर हे आभाळ मोकळ्या विहाराची उंच भरारीची प्रेरणा ठरतं. आणि म्हटलं तर डोईवरलं ओझं बनून संगे फिरत आहे असं वाटतं. माय, येतो. चला. पांडुरंग 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 पांडुरंग.
दैवी आहेत लेकर जणू. चला चला आता झपाझप पावलं टाकू म्हणजे लवकर पैठणला पोहोचू. ज्ञाना दादा, म्हटलं होतं ना तुला आईसारखंच रागे भरेल म्हणून. भरली रागे. हा, मला बी एकदम रुक्मिणीचीच आठवण झाली बघ. हा, पण बोलण्यातला ठसका तेवढा वेगळा. काय ग मावशी, मला वाटलेलं तू तरी माझी बाजू घेशील. आता तुझ्याच बाजूने तर बोलते आहे. चला निघूया होता. चला. इकडे जाऊया, इकडे जाऊया. चला 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 चला. काय रे, पोरांना कुठं घेऊन पळून चाललाय? आणि या बाई कोण आहेत? आणि तुमच्या टोळीमधले आहेत का या? आणि टोळीमधले बाकीचे लोक कुठे आहेत? टोळी टोळी कुठं नेतायस पोरांना पळून ते सांग. घ्या, आता हेच बघायचं राहिलं होतं. शेतातली कामं सोडून करत बस आता बायकांची कामं. अगं माय, हे आपलंच घर आहे ना व. मग म्या थोडी कामं केलं तर काय बिघडते? ही एक कोणामुळे आली? तुझ्या बायकोमुळेच ना. मी म्हणते काय गरज होती तिला जाण्याची? माय, ब्रह्मगिरीच्या यात्रेनंतर कुठं गेली बी नव्हती ती. आपल्या घरासाठीच झटतीये नव्हती. मला नका सांगूस तिचं कौतिक. कौतिक नाही करते, पण तुला जो त्रास होतो तो मला बघवत नाही आता. त्रास नाही होणार तर काय होणार? म्या नाही म्हणत असताना पण ती गेलीच ना. हा ती तुझेड आहे. आणि त्या परवासात तिचं काही बरं वाईट झालं तर आपल्याला वंशाचा दिवा देणार कोण? त्या लेकरांच्या मागं पुढं कोणी नाही. त्यांचं काही झालं तर काही बिघडत नाही. आपलं तसं नाही. आपलं घर हाय, आपला नवरा हाय, आपली सासू हाय. सून म्हणून काही कर्तव्य आहे याची जाण हाय की नाही तिला? माय, तू तिला त्या नजरेनं पाहिलं तर तुला तसंच दिसणार. अय, मला नका शिकवूस. राहता राहिला प्रश्न तो भोजलिंग काकांचा. त्यांचं बी वय झालंय. त्या परवासात काही त्यांच्यावर अरिष्ट आलं तर ते बी काही करू शकणार नाही. त्या परीस तू देवाला प्रार्थना कर हे समदे सुखरूप परत येतील. आला मोठा शहाणा. दे इकडं. अगं गेलायस कधी आयुष्यात? निघ. मी अहो काका, ते नाही आम्हाला पळवून नेतेत, आम्हीच त्यांना पळवून घेऊन चाललोय. आम्ही सारे पैठणला चाललो. हो, आणि आमच्या सोबतीला म्हणून आमचे हे भोजलिंग काका आमच्या सवय येत आहेत. असं होय? काका, अहो मग सोडा आता आमच्या भोजलिंग काकांना.
होय होय. नाव काय का पोरी तुझं? मुक्ता. आणि तुमचं? मी या यादव साम्राज्याचा सेनापती. म्हणजे तुम्ही यादव राजाचा सैनिक आहे? दिसतंय ना वा, तलवार आहे ती. खरी तलवार तर तुमच्या सवय. लेकरू लहान आहे जी, काही कमी जास्त बोलला असन तर क्षमा करा. अहो क्षमा कशाला मागताय? उलट आम्हाला लेकरांच्या धैर्याचं कौतुकच वाटतंय. नाहीतर आम्हाला नुसते पाहिले तर लोक भयानं कापायला लागतात. भय तेव्हा वाटतं जेव्हा हातून काही अकर्म घडलेलं असतं. प्रामाणिकपणे चालणाऱ्याच्या वाटेवर दूर दूरपर्यंत भयाचा लवलेशही नसतो. या वयात जीवनाबद्दलची ही समज पाहायला मिळणं दुर्लभ आहे. आणि तसं बी यादवांच्या राज्यावानी सुरक्षितता दुसऱ्या कोणत्या राज्यात अनुभवायला मिळणं हे बी जरा दुर्लभच बघा. उत्तरेत यवनांचा अत्याचार, मंदिरांची नासधूस या गोष्टी आदनं मधनं कानावर पडतात. तेव्हा मन लय धास्तावतं बघा. हा, पर यादवांच्या राज्यात मात्र माणसं अगदी बिनघोर मनानं जगत आहेत बघा. जनतेचे रक्षण हेच आमचे आद्य कर्तव्य आहे. आणि त्याच रक्षणाच्या भावनेतून मगाशी आम्ही तुमच्यावर संशय घेतला. क्षमा करा. हो, क्षमा कसली मागताय? तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं. तुमची काही चूक नाही. येतो. पोरांनो, काळजी घ्या. आपण थोडा वेळ इथे विश्रांती घेऊया, 4 घास खाऊया आणि मग पुढे निघूया. फारच प्राचीन मंदिर वाटतंय. कित्येक वर्षात इकडे कोणी फिरकलेलंही दिसत नाहीये. 28 युग विटेवर उभा असलेला हा विठ्ठल, त्याला पाहिलं की मन हरखून जातं. ज्ञानदादा सावकाश, सर्प असेल. पांडुरंग, पांडुरंग.